नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आज आहे एकादशी आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की मी कोणत्या कोणत्या सेवेचा संकल्प केलेला आहे. आणि एकादशीच्या दिवसापासून मला व्यंकटेश स्तोत्राचं जी सेवा आहे 3 रात्रीची, तर तीच करायची होती. तर मी त्या सेवेला सुरुवात करणार आहे. आणि म्हणजे मी सेवा करते म्हणून मी तुम्हाला दाखवते असं नाही. तर मग हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की जेणेकरून 2-3 महिलांना जर करायचं असेल, परत बऱ्याच पुरुषसुद्धा करू शकता, मुलं करू शकता, मुली करू शकता. आपल्या जी मनातील इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तर ही सेवा तुम्ही करू शकता. हेच कारण आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत येण्याचा. तर हेच कारण, दुसरं काही नाही आहे की बरेच जण घाबरतात. आता मी पण घाबरटच आहे. मी पहिल्यांदाच ही सेवा करते आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पण मोटिवेट करते की तुम्ही पण करा. म्हणजे घाबरणं जे आहे ना, तर ते एक वेळ बाजूला ठेवा आणि असा मनात विचार करा की स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे आणि त्यांची इच्छा आहे म्हणून आपण आता ही सेवा करणार आहोत, हेच मनात ठेवायचं आहे. भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे, हाच मनात विचार करायचा आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे की जेणेकरून 4 जणांना मोटिवेशन मिळेल माझ्यामुळे. कारण की मी पण इतके दिवस घाबरत होते, त्याच्यामुळे ही सेवा करण्यासाठी माझी पण हिंमत नव्हती. पण मी कुठेतरी संकल्प केलेला आहे अधिक महिन्यामध्ये ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची. त्याच्यामुळे मला ही सेवा करायची आहे. आणि कुठेतरी काय चला बा, कोणी म्हणतं आवाज येतं, भीती वाटते, तर ते काय आहे किंवा त्याच गोष्टीमुळे मी इतके दिवस ही सेवा करत नव्हते. मी बऱ्याच सेवा करून बघितलेल्या आहे, त्याचा अनुभव पण मला मिळाला आहे, त्याचं फळसुद्धा मला मिळालेलं आहे. पण ही पण सेवा मला खूप दिवसाची इच्छा होती, त्याच्यामुळे मी करणार आहे. तर मग त्याच्यासाठी मी आता बघा 11 वाजलेले आणि 11 वाजता मी हा व्हिडिओ करते. आणि 11 वाजता व्हिडिओ करते, याला 10-15 मिनिटं जाईल. ही सेवा शार्प 12 वाजता या सेवेला सुरुवात करायची. आणि मी 11 वाजता हा व्हिडिओ का केला आहे, कारण की व्हिडिओ करत 15-20 मिनिटं निघून जातील आणि मला व्यंकटेश स्तोत्र 21 वेळेस वाचण्याच्या आधी दुसऱ्या पण सेवा आहे, म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम मी दिवसा पण वाचलेलं आहे, जे की मी नित्यसेवेमध्ये माझे महिन्याभराचा संकल्प केलेला आहे. केळीच्या झाडाखाली जाऊन वाचते 5-5:30 वाजता. तो सुद्धा मी ती सेवा करून झालेली आहे. दिवसभराच्या एकादशीच्या ज्या पण काही सेवा आहेत तर त्या दिवसभराच्या माझ्या करून झालेल्या आहेत. आता माझी ही सेवा म्हणजे या सेवेला मी सुरुवात करणार आहे. म्हणजे विष्णू सहस्रनाम वाचायला मला 11:30 पर्यंत वाचून जाईल. काही नाम जप आहे, स्तोत्र आहे, तर ते करत करत मला 12 वाजतील. म्हणून मी म्हणजे 11 वाजताच आंघोळ केलेली आहे. तर तुम्हाला या सेवेला आंघोळ करायची आहे रात्री 11:30लाच आंघोळ वगैरे करा, म्हणजे आपल्याला जप वगैरे किंवा आपले मंत्र वगैरे असतात तर त्याला वेळ लागतो. 12पर्यंत तुम्हाला ती सेवा करायची जर तुमची इच्छा असेल तर. कारण की 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायला एवढं काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 11:30ला आंघोळ करून दुसरं नामस्मरण जप वगैरे करायचं आहे. तर मग या सेवेला तुम्हाला 12 वाजता सुरुवात करायची आहे. आणि आंघोळ करायची, केस धुवायचे पूर्ण. आपण म्हणजे मन शुद्ध तर करतोच, पण आपल्याला त्याचबरोबर शरीर शुद्धीकरण सुद्धा करायचं आहे. तर मी आता शार्प 11 वाजता आंघोळ करून इथे सेवेला म्हणजे आधी व्हिडिओ केला आणि मग त्याच्यानंतर मला मंत्र वगैरे करायचे आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण घ्यायचा आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघितल्यानंतर 4 लोकांना मनात येईल का नाही आपण सुद्धा करून बघावी. त्याच्यासाठीच माझी ही कळकळ असते की ज्या सेवा मी करते, ज्या सेवेचा अनुभव मला येतो, ज्या सेवेचं फळ मला मिळतं, ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्याच्यासाठीच मी व्हिडिओ करण्याचं कारण असतं. तर तुम्हाला आंघोळ करून पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे. आता माझ्याकडे आहे पांढरं वस्त्र, तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करू शकता. नसलंच तर स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलं तरी चालतं. भावशुद्ध पाहिजे वस्त्र, कुठलेही असलं तरी हरकत नाहीये. तर आता तुम्हाला 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला बघा नित्यसेवेच्या स्तोत्र व मंत्र या पुस्तकात मिळून जाईल. हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळणार आहे, स्वामींच्या केंद्रामध्ये मिळणार आहे. तर अगदी स्वस्त आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे पुस्तक दाखवते, कारण की जेणेकरून आपल्या ज्या पण काही सेवा आहे त्या सगळ्या याच पुस्तकामध्ये आहे. तर तुम्हाला 21 वेळेस हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तर 8व्या ओळीपर्यंत, आता ठीक आहे 1 मिनिट लागतं एकदा वाचायला. तर मग तुम्हाला जर माहीत म्हणजे वाटतच असेल, पूर्ण वाचलं तर हरकत नाहीये, पण जर वाटतंय की
म्हणजे फलश्रुतीपर्यंत म्हणजे पूर्ण नाही वाचायचं. तर तुम्हाला बघा 1 ते 8 ओळीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. तुम्ही जर 21 वेळेस वाचताय तर 1 ते 20 पर्यंत म्हणजे 20 वेळापर्यंत तुम्हाला 1 ते 8 ओळीपर्यंत वाचायचे. मी परत एकदा सांगते, जर तुम्ही 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचा संकल्प केलाय तर 1 ते 20 वेळेस तुम्हाला म्हणजे 20 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओवीपर्यंत म्हणायचंय. 1 ते 8 ओवीपर्यंत म्हणायचंय आणि शेवटच्या 21व्या वेळेस तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. पूर्ण म्हटलं तर हरकतच नाही, मी तर पूर्ण म्हणणार आहे, कारण की 1च मिनिट लागतो. 1 मिनिटाच्या आत माझं होतं, त्याच्यामुळे मी पूर्ण म्हणणार आहे. मी काही 8 ओव्यांपर्यंत मी म्हणणार नाहीये, डिरेक्टली सुरुवात करेल तर लास्ट पर्यंतच. अगदी छोटंसं आहे, तुम्हाला दाखवते मी. बघा आता तुम्ही म्हणाल की 1 ते 8 ओव्यांपर्यंत अगदी छोटं आहे, त्याच्यामुळे बघा हे पान नंबर 169 वर आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत्ममित विक्रमा संघर्षणो निरुद्धस्रा शेषाद्रिपती रेवचा. बघा इथून तर 8 ओव्यांपर्यंत अगदी इथपर्यंतच आहे. मग सेवेला का काटकसर करायची? तुम्ही म्हणा ना पूर्ण, काय हरकत नाही. फळ जर तुम्हाला एवढं मोठं पाहिजे तर सेवा पण तेवढीच करा ना, काहीच हरकत नाही. तुम्हाला अर्ध्या तासाचं पूर्ण जर 21 वेळेस वाचलं तर अर्ध्या तासात होणार आहे. आणि तुम्हाला मराठीत वाचायचं असेल 21 वेळेस तर खूप वेळ लागेल, 4-5 तास निघून जातील. त्याच्यामुळे संस्कृत आहे, पण इतकं पण संस्कृत नाही की तुम्हाला पठण करता येणार नाही. एकदम इझी आहे. तुम्ही ही सेवा करा 100%. आता नियम अटी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, परत एकदा सांगते. नियम तुम्हाला ही सेवा तुम्हाला 3 रात्री करायची आहे, 21 वेळेस. म्हणजे प्रत्येक रात्रीला तुम्हाला 21 वेळेस म्हणायचं आहे आणि तुम्हाला ही 3 रात्री करायची आहे. नियम काय आहे? ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचंच आहे. पर अन्न घ्यायचं नाही, मांसाहार वर्ज्य करायचं. हे 3 नियम जर तुम्ही कडकडीत पाळले तर 100% तुम्हाला अनुभव येईल आणि 100% तुम्हाला मनातली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. आपण सेवा तर करतो, पण त्याचे नियम जर आपल्याला पाळता नाही आले ना तर मग आपल्याला ते सेवेचं फळ मिळत नाही. आणि तुम्ही म्हणता आम्ही तर सगळं करून बघितलंय, आम्हाला फळही मिळत नाही, आम्हाला अनुभव येत नाही. कसे येतील? जर तुम्ही नियमांचं काटेकोरपणे पालन जर केलं नाही तर तुम्हाला सेवेचं फळ पण मिळणार नाही आणि अनुभव पण येणार नाही. याचं एवढंच म्हणजे 100% हे तितकंच खरं आहे. तर चला, मला पण आता सेवेला सुरुवात करायची आहे. वेळ होतोय, 11:15 वाजून गेले आणि विष्णू सहस्रनाम पठण करत करत मला 11:15 वाजणारच आहे. तर तुम्ही सुद्धा ही सेवा करा. आता मी एकादशीपासून सुरुवात केली, तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता, कारण की अधिक महिना हा विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंच्या जेवढ्या पण काही सेवा कराल तर तेवढ्या त्याचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहे. कारण की हा महिना जो आहे फक्त भगवान विष्णूंच्या सेवा आपण करत असतो. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सुद्धा सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंच्या सेवा केल्या तर लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये चिरकाल नांदेल. तर ह्या सेवा जरूर करा. याचं मी परत एकदा सांगते, व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा एकच उद्देश आहे. मी सेवा करते म्हणून मी दाखवत नाहीये. माझा हा एकच उद्देश असतो की सेवा मी करते, मला फळ जसं खरंच मिळतं तर तसंच तुमच्यापर्यंत सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा या सेवेचं फळ मिळावं आणि तुम्हाला सुद्धा अनुभूती मिळावी, हेच माझं मनात असतं. तर चला, आता मी पण सेवेला सुरुवात करते. तर आजची सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.